मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। जिल्हा परिषद अंतर्गत शालेय पोषण आहार वाटप केले जातात, त्याचे कॉन्ट्रॅक्ट देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जवळच्या माणसाला दिले असून तो पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे। त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी 15,000 कोटींचा THR घोटाळा देखील केला असल्याचा आरोप रमेश गायकवाड यांनी केला आहे। फडणवीसले भ्रष्टाचार, काँग्रेस, आता मी काही काँग्रेस पक्षाचा नाही, पण एक विचाराचा विषय आहे। मला एक सांगा की हे म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही काहीच काँग्रेसनं यांनी फारच भ्रष्टाचार केला। आमच्याकडे जिल्हा परिषदेला एक THR शालेय पोषण आहार दिला जातो, THR म्हणून। त्याच्यामध्ये ते पॉकेट दिले जायचे पूर्वी। त्या पॉकेटचं असं होतं की त्याचा आम्ही सन्माननीय आमचे रेंगे पाटील साहेब आहे सभागृहात ते तुम्हाला दाखवलं किती, म्हणजे त्याचा आपण त्याला खोलल्याबरोबर त्याचा असा वास येतो की ते माणसाला 2-3 तास सुधरत नाही। तसा त्यांनी निकृष्ट दर्जाचा, म्हणजे जनावरं खात नाही असं त्यांनी ते पाकिट आणले आणि ते पाकिट आणल्याच्या नंतर तो महिला बचत गटाला THR पुरवठा करण्याचे शासन निर्णय होता। देवेंद्र फडणवीसांनी ते बदललं आणि तो 2 मारवाडी म्हणजे उद्योगपतीला दिला। एक अग्रवाल नावाचा धुळ्याचा उद्योगपती आहे, दर 2 महिन्याला 7 कोटी रुपयाचं बिल एका जिल्हा परिषदेतून निघतं। तर आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा 35 आहे ना, तर या 35 जिल्हा परिषदेमध्ये दर महिन्याला म्हणजे जवळपास 10 वर्षाने हे काम चालू आहे। मला असं वाटतं की 15,000 कोटीचा THR घोटाळा देवेंद्र फडणवीसांनी केला आणि यालाही जेलमध्ये जावंच लागेल। हे सरकार गेल्याच्यानंतर हे दोघंही जेलमध्ये राहतील।